मामीने फराळाचं वगैरे दिलंय, हिला सोडून आलो की मी फोन करतो. काय आवडलं ना कॉलेज दादाचं? वय जाम भारी आहे. आहे तर भारी. मग दादाला सांगायचं आता भारी अभ्यास करायचा, भारी मार्क घ्यायचे म्हणून. ते तो मिळवणारच आहे की काय. म्हणजे काय मिळवायलाच पाहिजेत. भारी अभ्यास करायचा, भारी मार्क घ्यायचे. काय जावय भरपूर शिकायचं, नाव काढायचं. नावच काढायचं तर न शिकता काढतो की कॉलेज मधून. काय म्हणलं? असं काय बोलू नको. शिक्षण ही सुखी आयुष्याची गुरुकिल्ली असते. हा, आयुष्याची का पुरीच्या लग्नाची? काय म्हणलं? नाही काय नाही काय नाही काय बोललो नाही. काहीतरी बोला ना आता तू. अरे नाही नाही काहीच नाही बोललो मी. काय रे काय झालं? कुठं काय? अरे तूच तर मला मेसेज केला कम फास्ट म्हणून. हा ते का ते यांचं स्लो मोशन मध्ये चालू होतं ना सगळं म्हणून. काय झालं? काय? काय नाही सम्राट मला म्हणतोय की तुम्ही जाताय हो. ना सो भेटून जा म्हणून. बाकी कसे आहात मामा? मस्त मजेत. तू कसा आहे बेटा? मस्त. हा झाला आता, दिवाळी झाली, मजा झाली, नीट अभ्यासाला लागा आता. आणि एक मिनिट करा. आणि माझ्या मुलीशी बोलत जा जरा. कोण मी? तू नाही रे, त्याला सांग माझ्या मुलीशी बोलत जा म्हणून. हा सांगतो. काय सांगतो? काय सांगतो? अरे हे की मामे बहिणीशी जरा बोलत जा नाही का मामा? मग बोलतो की तो आमच्या भावा बहिणींच्या ग्रुप वर बोलतो की. हा. हवा बहिणीचा तिथं काय बोलतो? पर्सनल वर चॅटिंग करत जा. सगळंच कसं सांगावं लागतं तुम्हाला. बरं मग निघतो आता आम्ही. थांबा थांबा एक मिनिट. हे तुझ्यासाठी. हे काय नीरव दादा? अगं माझं भाऊबीजेचं गिफ्ट. अरे कशाला? आपण दोघांनी मिळून दिलं होतं की तिला गिफ्ट. हो पण ते आपल्या दोघांकडून होतं ना. हे माझ्याकडून स्पेशल. उघडू का? हा उघड. वाव जाम भारी आहे दादा. थँक्यू. यू वेलकम. बर चला मग निघतो आम्ही. काय आहे, बस हुकली तर पुन्हा कोल्हापूरला पोचाय उशीर होईल. हा हो हो. चल दादा येते मी. स्वतःची काळजी घे, दुसऱ्याचं टेन्शन नाही घ्यायचं. हो हो हो. आणि तू पण नीट राहा आणि आई आबांची रोज घेत जा. काय शाळा? शाळा नाही ग, काळजी. वय बर चल निघतो आता. हा. बाय नीरव दादा. बाय दादा. बाय बाय. हा चल चला. चल बे. चला मामा लागला एकदाचा रस्त्याला. आपण पण लागू आपल्या कामाला. हा? चला. एकदम मस्त. हळदी कुंकू थांबा जरा. अरे 2 दिवस गेला होता तुम्ही गावी दिवाळीसाठी. कुंभमेळ्यात हरवल्यासारखे काय भेटताय? छाप गप्प बस. मग कशी गेली दिवाळी? एकदम मस्त. खूप धमाल केली आहे मी. आणि नेहमीपेक्षा जरा जास्तच खाल्लं या दिवाळी. आणि यावंसं वाटतच नव्हतं यार. का बोलते? तू गायला रायगडला घरी जाऊन घेऊन आलीस की काय? ए बावळट, असं काही झालं नाही, फक्त आमच्या बसेसचं टायमिंग जुळून आले. हा व्हेरी गुड. आता आशय हो पाणी घाल. हा चल रेडी. आशय इकडे नको बघूस. मग माझा चेहरा कसा येणार? डोंट वरी आशय. हे बघ तुझा चेहरा नाही दिसला ना तरी तुला वाटणारा आनंद आहे ना तो आपल्या फोटो मध्ये बरोबर दिसणार आहे. ओके. आणि आपल्याला काय महत्वाचं आहे? आनंद. हा गुड बॉय. चल. चांगले चांगले क्लिक करा का एकदम लाईव्हली वाटले पाहिजे असे क्लिक कर. आशय, आई थांब. अरे तू फ्रेम मध्ये येशील. फ्रेम. अरे काय चाललंय का तुमचं? नीरव दादा फोटोशूट करतोय. त्याला बेस्ट क्लिक हवाय ना. आशय उठ. आपले फोटोज काढून झालेत आता. उठा. झाले? मग दाखव ना मला. ए आशय पहिले मातीचे हात घरी जाऊन धुवून यायचे. मग आपण एकत्र बसून लॅपटॉप वर फोटोज बघूयात. ओके. हो. अच्छा, म्हणजे ही तुझी जादू आहे तर. जादू. आजकाल ना आशय अगदी शांत मुलासारखा वागायला लागलाय. म्हणजे हट्ट नाही, चिडचिड नाही. याआधी फक्त मोबाईल वर गेम खेळत असायचा, पण हल्ली ना एकटक मन लावून चांगल्या चांगल्या मूव्हीज बघत असतो. अरे त्याने खरंच मनावर घेतलेलं दिसतंय. काय?
मॅम ऍक्च्युली मीच त्याला म्हणालो होतो की जर तुला फिल्म मेकर व्हायचं असेल ना तर भरपूर छान छान फिल्म पहा म्हणून. फिल्म मेकर आणि हा हो मॅम, त्याचा जो व्हिज्युअल सेन्स आहे ना तो कमाल आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना त्याच्याकडे ना प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची ना एक वेगळी दृष्टी आहे. मॅम, त्यांनी जर ठरवलं ना तर तो खरंच चांगला फिल्म मेकर होऊ शकतो. हा, पण तुम्हाला चालेल ना तो फिल्म मेकर झाला तर? हो का नाही, उलट आवडेल मला. मला तर असं वाटतं ना की त्यानं जे काही करावं ते अगदी पॅशनेटली करावं. खरंच लकी आहे आशय, त्याला तुमच्यासारखे सपोर्ट करणारे पॅरेंट्स मिळाले. कसं आहे ना मॅम, घरच्यांचा सपोर्ट असला ना की आपली स्वप्न पूर्ण करणं खूप सोपं जातं. हो खरंय रे, पण त्यांची स्वप्न आपल्याला कळायला आपण त्यांना वेळ द्यायला हवा ना. पण हे बरं झालं तू त्याला बोलतं केलंस म्हणून मला कळलं तरी की त्याला फिल्म मेकर व्हायचंय. थँक्स नीरव. अहो मॅम, थँक्स काय म्हणताय, मी तर ना फक्त त्याच्याशी एक मित्र म्हणून गप्पा टाकल्या बस. चला, आता हे बरं झालं की तुझ्यासारखा चांगला मित्र त्याला मिळालाय, म्हणजे माझं टेन्शन गेलं ना. चल मी आता निघते, मला बरीच काम आहे. तुमचे फोटो बघून झाले की त्याला घरी पाठव. येस, मी निघते, बाय. चेंज करत होतात म्हणे. एवढा वेळ? भूक लागली तिखट गोड काम करतो ना. हो का? आपण फराळ आणलाय ही बातमी फुटली की काय? एवढी गर्दी? काही गोंधळ वगैरे झालाय का रे? गोंधळ कसा होईल, हा तर आपल्याच बरोबर आहे. मला काय वाटतं, सगळ्यांनीच आपापल्या घरून फराळ आणला असेल ना, म्हणून मग कॅन्टीन मध्ये बसायला जागा पुरली नसेल. झालं, सगळ्यांचं बोलून झालं. सायली मॅडम, तुम्हाला काही मतं मांडायचे? मी नाही थांबे. सचिन, ए सचिन, सायली पण ना. कोण? काय रे ढोल? काय रे, काही प्रॉब्लेम झालाय का? एवढी गर्दी काय? अरे काय झालं माहितीये, मी कॉलेजला आलो सकाळी आणि म्हटलं भूक लागली तर म्हटलं कॅन्टीनला जावं. मुद्द्याचं सांग ना. हा मुद्दाच. अरे आपलं कॅन्टीन बंद झालंय कायमचं. काय? का पण? का ते मला माहिती नाही, पण अम्मा बोलली कॅन्टीन बंद. बंद मतलब बंद. कॅन्टीन बंद? नंबर 14 सुशांत मापसेकर. हा एक अत्यंत लाजाळू मुलगा, पण यालाच तू कॉलेजच्या पहिल्या दिवशी आपल्या लायब्ररीयन निलांबरी मॅडम त्यांना तू प्रपोज करायला लावलंस. आता त्या मायाळू म्हणून ठीक आहे, काही झालं नाही, पण यानंतर ह्याचं धाडस इतकं वाढलं की त्यांनी वर्षभरात 50 मुलींना सलग प्रपोज केलं. 50 मुली. नेक्स्ट रॅगिंग, नेक्स्ट अँड द लास्ट रॅगिंग नंबर 16 राहुल पिसे. लास्ट. हो, मी शोधलेल्या माहितीनुसार तू 16 मुलांचं मेजर रॅगिंग घेतलंस, राईट? 16 नाही, 21. अजून तुला 5 मुलांची नावं शोधायची. अजून 5? हो. नवनीत, की 16 शोधता शोधता माझ्या पायात पोटात गोळे आले, आणि की 5 कसे शोधायचे? तसेच जसे हे 16 शोधले. चल. काय, कुठे शोधायला? नाही, पेनल्टी द्यायला. आपलं ठरलं होतं ना, जोवर तू मी रॅगिंग घेतलेल्या सगळ्या मुलांची नावं आणि एक्सपिरियन्स लिहून आणत नाही, तोवर तू मला पार्टी देत राहायची. हो, एक व्हेज फ्रँकी द्या, चीजवाली. ए, व्हेज बाद में आपली नॉनव्हेज फ्रँकी दे. आधी व्हेज वाली द्यायची, कळलं? आपल्याला आधी प्युअर व्हेज आयटम पाहिजे. त्यापेक्षा नॉनव्हेज आयटम शोधायचा ना. दिसायला सुकान आणि बोलायला लावतो फुकट. ए, गाडी पेलवान चल जा, आता कमवशील उगाच जान तुझी. हात लाव. कोण जान गाव? हात लाव ना. समजा तुझ्या जानला. आपल्याला सांग ना. गेटवर राडा चालला आहे पोरालोकच्या. हलू नको. काय झालं, कुठे काय झालं? ते फ्रँकीच्या गाडी आहे ना, तिथे पोरालोक मारामारी करतो आहे. माझ्या कॉलेजमध्ये मारा